कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे पहाटे उघडण्यात आले। यामुळे पंचगंगेची पाणी पातळी झपाट्याने वाढून 36 फुटांवर पोहोचली आहे। 80 बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कोल्हापुरात न्यायालय, खंडपीठ व पर्यटनामुळे उत्पन्न वाढत असले तरी शहराचे सौंदर्य बाधित होत आहे। माजी महापौर निलोफर अजरेकर यांनी महापालिका व एमएसएमई अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिलाय। निष्काळजी कारभार थांबवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू झाल्याने ऐतिहासिक लढ्याला यश मिळाले। यामुळे 6 जिल्ह्यातील नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रमाची मोठी बचत झाली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी या निर्णयाचे स्वागत करत आई अंबाबाई देवीस अभिषेक करून न्यायमूर्ती व मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। वाठारतर्फ वडगाव येथील गायरान जमीन खाजगी शिक्षण संस्थेला देण्याविरोधात ग्रामस्थ पेटले असून 15 ऑगस्टपासून गावकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले। मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। गोकुळ दूध संघाने 3,74,00,000च्या खर्चावरून आता वादंग निर्माण झाला आहे। कार्यकारी संचालकांवर संशयित खरेदीचे आरोप करण्यात आले असून शेतकरी संघटनांनी देखील चौकशीची मागणी करत आंदोलनाची चेतावणी दिली आहे। शेतकऱ्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी अशी मागणी देखील आता समोर आली आहे। शासकीय विभागांची कामे पूर्ण करूनही कंत्राटदारांना 8 महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत। निधी अभावी विकास कामे ठप्प झाली असून कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत। राज्यभरातील 35 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी धरणे आंदोलन सुरू झाले आहे। कंत्राटदार संघटनेने शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कमध्ये मोठे झाड कोसळून 4 दिवस उलटले तरीही प्रशासनाने झाड हटवलेले नाही अशी नागरिकांची तक्रार आहे। रस्त्यावरून दुचाकीस्वार आणि वाहन चालकांना धोका निर्माण झाला असून नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याचे चित्र सध्या आहे। सायकल वेडे कोल्हापूरतर्फे 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 79 किलोमीटर तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीतून जवानांना अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली। रॅलीत प्रदूषणमुक्त आणि निरोगी भारताचा संदेश देण्यात आला। नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कोयना आणि राधानगरी धरणातील विसर्गामुळे कृष्णा पंचगंगेची पाणी पातळी वाढली आहे। त्याचा परिणाम नृसिंहवाडी दत्त मंदिरावर झाला असून मंदिर परिसर पाण्याखाली गेलाय। या परिस्थितीत भक्तिभावात चौथा चढता दक्षिणद्वार सोहळा पार पडला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामेश्वर मंदिरात खिचडी वाटपाचा उपक्रम पार पडला। गायकवाड आणि नियाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रसाद ग्रहण केला। उपक्रम उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।